बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी खोक्याला उर्फ सतीश भोसलेला पोलीस स्टेशनमध्ये आणलंय। खोक्या शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय। खोक्याला आजच कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे यावेळी कोर्टात नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। खोक्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठी बातमी खोक्या उर्फ सतीश भोसलेला आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेले बीडमधील शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये खोक्याला आणलंय। प्रयागराजमधून खोक्याला काल अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगरमधून आता बीडमध्ये आणण्यात आलं। पोलिसांनी आता खोक्याला शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये आणलंय। आजच खोक्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कोर्टात यावेळी नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं सगळं महत्त्वाचं ठरणार आहे। बॅटनं अमानुष मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावरती गुन्हा दाखल झाला होता। तसेच विविध 3 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि याच पार्श्वभूमीवर खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली होती। तरी दृश्य सध्या आपण पाहतोय खोक्याला आता बीड मध्ये आणलेले आता वैद्यकीय तपासणीसाठी खोक्याला नेलं असल्याची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। तर त्यामुळे आता खोक्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर खोक्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। यावेळी कोर्टामध्ये नेमकी काय सुनावणी पार पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही थेट दृश्य आपण सध्या शिरूर कासार पोलीस स्टेशनच्या बाहेर पाहिलेली आहे। खोक्याला आता वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलंय। त्यामुळे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर कोर्टामध्ये खोक्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर खोक्यावरची जी पुढची सुनावणी आहे ती पार पडणार आहे। मोठी अपडेट सध्या समोर येते। सतीश भोसले उर्फ खोक्याला आता वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं जातंय। पोलिसांनी त्याला अगदी थोड्याच वेळापूर्वी शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं आणि त्यानंतर लगेचच त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आणि यानंतर आता वैद्यकीय तपासणी त्याची झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। यावेळी कोर्टात त्याच्यावरती त्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। बीडमधील बॅटनं एका व्यक्तीला त्यानं अमानुषपणे मारहाण केली होती आणि या प्रसंगी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। त्याचबरोबर त्याच्यावरती विविध असे 3 गुन्हे दाखल आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस त्याचा शोध घेत होते। अखेर काल त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला विमानानं महाराष्ट्रात आणलं गेलं। छत्रपती संभाजीनगरहून त्याला अगदी थोड्याच वेळापूर्वी बीडमधील शिरूर कासार या पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर लगेचच सतीश भोसले उर्फ खोक्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्याला आता रुग्णालयात नेण्यात आलंय। त्यामुळे वैद्यकीय चाचणीनंतर खोक्याची न्यायालयीन हजेरी असेल। खोक्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे बीड पोलीस खोक्याच्या कोठडीची मागणी करण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे खोक्याला एकंदरीतच पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आज या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। सध्या मोठी अपडेट खोक्या उर्फ सतीश भोसलेला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं गेलंय रुग्णालयात। त्याला दाखल केलं जाईल आणि वैद्यकीय तपासणीनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। कोर्टातील या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर बीडमधील एका व्यक्तीला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती। सतीश भोसलेचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून या घटनेच्या विरोधात टीकेची झोड उठली होती आणि त्यानंतर बीड पोलिसांकडून सतीश भोसले उर्फ खोक्याचा शोध घेतला जात होता आणि अखेर काल सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आणि आता सतीश भोसलेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर नुकतंच अगदी थोड्या वेळापूर्वी सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं आणि त्यानंतर आता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आलंय। वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर यावेळी त्याच्यावरती पुढची सुनावणी पार पडेल। त्याला आज कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की पोलीस कोठडी हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत। अमानुष मारहाण प्रकरणी त्याचबरोबर खोक्याच्या घरामध्ये प्राण्यांची मांस मिळाले होते। त्याचबरोबर गांजा देखील त्याच्या घरातून जप्त करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर त्याच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत आणि या 3ही गुन्ह्यांसंदर्भात आता खोक्या हा फरार होता। त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता त्याला अखेर पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे। त्यानंतर आता
पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये आणलंय। तर या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आता खोक्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं गेलंय, का अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं तर सतीश भोसले जो आहे तो त्याचा ताबा जो आहे तो आता शिरूर कासार पोलिसांनी घेतलेला आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये जे आहे ते आता सतीश भोसले आज जे आहे ते आता पोलिसांनी जे आहे मेडिकल तपासणीसाठी आणलेलं आहे। या ठिकाणी जे आहे ते आता वैद्यकीय तपासणी जी आहे ती सतीश भोसले याच्यावरती केली जाणार आहे। आणि या ठिकाणाहून आता सतीश भोसले आज पुन्हा शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये नेल्या जाईल आणि त्यानंतर सतीश भोसले विरोधात जे आहे ते पुन्हा शिरूर कासार पोलिसांमधून पुन्हा सतीश भोसले याला न्यायालयासमोर जे आहे ते हजर केलं जाणार आहे। मात्र तुर्तास जर पाहिलं गेलं तर सतीश भोसले याच्या विरोधात जे आहे ते 3 गुन्हे दाखल झालेले आहे आणि वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आता सतीश भोसले याला शिरूर कासार पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। या ठिकाणी त्याचं रक्त असेल किंवा इतर तपासण्या ज्या आहेत ते केल्या जाणार आहे आणि पोलीस जे देखील या ठिकाणी बघू शकतो आपण मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी ठेवण्यात येत आहे। सतीश भोसले याच्या ताफ्यामध्ये देखील पोलिसांचा मोठी संख्येने सहभाग आहे, कारण कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस जे आहे ते मोठा सतर्क असल्याच्या ठिकाणी पाहायला येत आहे आणि वैद्यकीय तपासणीसाठी सतीश भोसले याला आणलेला आहे। त्यासाठी आता हॉस्पिटलमध्ये देखील पोलिसांकडून मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। सतीश भोसले याच्या विरोधात जे आहे ते जनावरांची मांस जे आहे ते संदर्भात देखील त्याच्या विरोधात गुन्हा आहे। त्याचबरोबर सतीश भोसले यांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली होती, त्या संदर्भात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। तर 3 वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते सतीश भोसले याच्या विरोधात आहे, तर त्यामध्ये वन विभागाचे देखील 2 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता शिरूर कासार पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे आणि त्या ताब्यामध्ये जर पाहिलं गेलं तर सतीश भोसले याचे पुन्हा अडचणी जे आहे ते वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि सतीश भोसले याचं घर जे आहे ते अनधिकृत ठिकाणी होतं, त्या ठिकाणी देखील काल वन विभागाकडून जे आहे ते संयुक्त कारवाई करण्यात आली। त्याच्या घरावरती बुलडोजर चालवण्याचं आपल्याला पाहायला मिळालं, तर उर्वरित साहित्य जे आहे ते आज अज्ञातांनी पेटून देखील त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। तर सतीश भोसले जो आहे तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे आता न्यायालयासमोर त्याला हजर केल्यानंतर पोलीस त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी मागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र न्यायालय आता त्याला पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित त्यामुळे खोक्याला एकंदरीतच आता वैद्यकीय तपासणीसाठी आणले गेले आणि या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून। मात्र विजय, साधारण किती वेळामध्ये खोक्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण होईल आणि त्यानंतर न्यायालयात त्याला किती वाजता साधारण हजर केलं जाऊ शकतं? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर आता सतीश भोसले याला जे आहे वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केलेलं मागील 5 मिनिटापासून याच रुग्णालयामध्ये जे आहे ते त्याच्यावरती तपासणी सुरू आहे आणि अजून 10 ते 15 मिनिटं वैद्यकीय तपासणी केली जाईल। त्यानंतर सतीश भोसले याला जे आहे ते शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलं जाईल। त्यानंतर 11च्या दरम्यान जे आहे ते न्यायालयासमोर विशेषमध्ये दाखल केलं जाईल। त्यानंतर न्यायालयासमोर सतीश भोसले याचे वकील असतील, त्याचबरोबर पोलीस देखील त्या ठिकाणी असते। त्यानंतर त्याची कोठडी जी आहे ती देखील मागणी करू शकतात आणि मात्र किती दिवसाची पोलीस कोठडी मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीकडे आपलंही लक्ष असेल। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सतीश भोसले नेमका कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सतीश भोसले हा बीडमधल्या शिरूर कासारचा रहिवासी आहे। मागील 5 वर्षांपासून सतीश भोसले हा राजकारणात सक्रिय आहे। भाजपच्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आघाडीचं पद त्याच्याकडे होतं। सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। अलीकडच्या काळात भोसलेची सुरेश धसांसोबत जवळीक देखील वाढली। सुरेश धसांचा कार्यकर्ता ओळख निर्माण झाल्यानं त्याचा दबदबा देखील वाढला। सतीश भोसले उर्फ खोक्याला नेमकी अटक कशी करण्यात आली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीडच्या शिरूर कासारमधील ढाकणे कुटुंबाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला होता। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होताच सतीश भोसले हा गायब झाला। सतीश भोसलेला शोधण्यासाठी बीड पोलिसांकडून राज्यभरात पथकं तैनात करण्यात आली होती। सतीश भोसलेचं शेवटचं लोकेशन हे प्रयागराज मध्ये होतं।
भोसले प्रयागराजमध्ये असल्याची पोलिसांना सूत्रांनी माहिती दिली होती। मध्य प्रदेश पोलिसांशी संवाद साधून संयुक्त कारवाई केली। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पथकं तैनात करून सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं।